आणखी एका मोठी बातमी आहे। वाचाळवीरांची संख्या वाढली असं अजित पवार म्हणाले। वातावरण खराब होईल असं महायुतीतील घटक पक्षांनी करू नये असा सल्ला अजित पवार यांनी आपल्याच महायुतीमधील पक्षातील नेत्यांना दिला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवतारेंना हा सल्ला दिल्याचं बोललं जातंय। नव्या पिढीने यशवंतरावांचे विचार घेतले पाहिजे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर विजय शिवतारे यांनी थेट आव्हान दिलेलं होतं पवार कुटुंबियांना आणि त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी त्यांना हा सल्ला दिला। महायुतीसोबत आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा स्वीकारलंय, म्हणजे मोदी अमित शाह सुद्धा आता अजित पवारांसोबत स्टेज शेअर करतायत। तर ते स्टेज शेअर करतायत ज्या नरेंद्र मोदींच्या सोबत तुम्ही आज ज्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे सभांमध्ये उल्लेख करतायत, तर त्याच्यावरती विजय शिवतारेंना आक्षेप का असावा? पक्षाने तुमच्या नेतृत्वाने तर स्वीकारलं अजित पवारांना। नाही आक्षेप नाही एक अजित पवारांना नाही स्वीकारलं। नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवलं पाहिजे। तिसऱ्यांदा सत्ता या देशाची त्यांच्या हातात दिली तरच देशाचा विकास होणार आहे, ही गोष्ट सांगत माझे काका नाही नरेंद्र मोदी आता नेते आहेत असे सांगत जेव्हा अजित पवार आले तेव्हा त्यांना स्वीकारलेलं आहे। पण तरीही स्थानिक लेवलला त्यांनी केलेले अन्याय हे आम्ही स्वीकारू शकत नाही। या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही। मी सुरुवातीलाच काय सांगितलं, सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील। त्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात, तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी, त्याच्यात आठवले साहेब बाकीचे सगळे मान्यवर आहेत, त्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल, वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य करता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।